केल्या त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। त्रिभाषा सूत्री संदर्भात सरकारने काढलेले GR रद्द। डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करून पुढील निर्णय घेऊ, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। फडणवीसांच्या शुभेच्छांवर मराठी माणसाची एकजूट ठरत नाही। संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार, तर माझ्या शुभेच्छा आहे दोघांनी एकत्र यावं। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर फडणवीसांनी लगावला होता टोला। मराठी माणसाने एकत्र येण्यासाठी संकटाची वाट पाहू नये, एकजूट कायम राहावी, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। तर उद्धव ठाकरेंची आता राज ठाकरेंना साथ घातल्याची चर्चा। राज ठाकरेंची थोड्याच वेळात प्रमुख मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, संदीप देशपांडे, अविनाश जाधव या ठिकाणी उपस्थित। तर हिंदी भाषेसंदर्भात दोन्ही GR रद्द झाल्यानंतर महत्त्वपूर्ण बैठक। मराठी जनतेच्या रेट्यामुळे सरकारनं निर्णय मागे घेतला। हे सरकारला उशीर आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही। नव्या समितीचा अहवाल काहीही येवो, सक्ती खपवून घेणार नाही। सरकारनं हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर राज ठाकरेंचं ट्विट। विजय मेळावा एकत्र होईल, मी राज ठाकरेंशी चर्चा केली, मी राज ठाकरेंशी काल बोललो, ते आज आपलं मत सांगतील, संजय राऊतांची प्रतिक्रिया। संदीप देशपांडे यांच्याकडून पुन्हा राज ठाकरे आणि त्यांच्या भाषणातला व्हिडिओ ट्विट। तर तुम्ही जे म्हणता तेच करता, हिंदीच्या मुद्द्यावरून GR मागे घेतल्यानंतर राज ठाकरेंचं अभिनंदन करताना देशपांडेंचं ट्विट। उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा सत्कार केला पाहिजे, माशेलकर समितीचा निर्णय रद्द केला म्हणून सत्कार करावा, अनिल बोंडे यांची उद्धव ठाकरेंवर टीका। यवतमाळच्या वणी या ठिकाणी मनसेकडनं भर पावसात आनंदोत्सव। हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यामुळे पेढे भरवत आनंद साजरा। मनसे नेते राजू उंबरकर यांची उपस्थिती।